हाय, नमस्कार मित्रांनो. मी प्रशांत, आपला मित्र, थेट अमेरिकेतून आपला चॅनल लाईफ बियॉन्ड नेशन या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नवनवीन अमेरिकेतील गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आपण आत्ता जगातल्या एका टॉप कंपनीच्या पॅसेजमध्ये आहोत, जिचं नाव आहे बोस्टन सायंटिफिक. आणि तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल की अंदाजे 100 एकर किंवा त्याहूनही मोठ्या अशा विस्तीर्ण परिसरामध्ये या अमेरिकन कंपनीचं जाळं आहे किंवा एवढा मोठा एरिया या कंपनीचा आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की इकडं तुम्ही बघताय की यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ पार्किंग आहेत. म्हणजे क्लायंट पार्किंग, व्हिजिटर पार्किंग किंवा हँडिकॅप लोकांसाठी सेपरेट पार्किंगची व्यवस्था या कंपनीच्या कॉरिडॉरमध्ये केलेली आहे. ही कंपनी दाखवण्याचा उद्देश म्हणजे इकडं फक्त सिमेंटची जंगलं तयार करून कंपन्या तयार केल्या जात नाहीत, तर तुम्ही आता समोर बोर्ड बघताय की ट्रेल क्रॉस अहेड. तर ट्रेल क्रॉसिंग अहेड मीन्स आपण आता थोड्याच वेळात या कंपनीच्या मागच्या साईडला एक सुंदर असं मैदान आहे आणि त्या मैदानाकडे आपण आता निघालेलो आहे. माझ्या हातात तुम्ही बॉल बघत असाल तर आम्ही आता फुटबॉल खेळण्यासाठी निघालेलो आहे. तर अमेरिकन कंपनीचा हा 100 ते 150 एकराचा जो परिसर आहे, तर त्याच्यामध्येच एक मिडलला एक फॉरेस्ट आहे किंवा नैसर्गिकरित्या असलेलं जे फॉरेस्ट आहे ते ॲज इट इज ठेवण्याचा प्रयत्न अमेरिकन नागरिकांनी केलेला आहे. ज्यावेळी ते अशा प्रकारचं सिमेंटचं जंगल तयार करतायत, तर त्यावेळी त्यांनी नैसर्गिकरित्या असलेलं जी फॉरेस्ट आहे तर इथं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघत असाल की इथं असे मोठे 100 वर्षात किंवा त्यापेक्षा जास्त असे वृक्ष आहेत, तर तेही या लोकांनी अजिबात त्याला कोणत्याही प्रकारचा धक्का लावलेला नाही. त्यानंतर तुम्ही माझ्या या साईडला बघू शकत असाल तर एम्प्लॉई जे या कंपन्यामध्ये काम करण्यासाठी येणार आहेत, तर त्यांचे जे लहानगे मुले आहेत तर त्या मुलांना डे केअरची जी सोय आहे ती इथल्या कंपन्या अशा प्रकारच्या डे केअरच्या फॅसिलिटीसुद्धा देतात. आणि डे केअरची फॅसिलिटी ही या पोर्शनमध्ये आहे. तर तुम्ही बघू शकत असाल एवढी मोठी प्रचंड अशी विस्तीर्ण अशी ही बिल्डिंग ही डे केअरसाठी इथं आहे. डे केअरमध्ये मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट इथं ठेवण्यात आलेले आहेत. आणि अशा प्रकारची जी डे केअर आहेत ते कंपनीच्या पॉलिसीनुसार आयदर हे फ्री असतील किंवा काही थोड्या प्रमाणात चार्ज त्या एम्प्लॉईच्या मुलांना असेल. काही वेळा मी इथं असंही ऑब्झर्व केलं की आपल्या आईवडिलांच्या बरोबर मुलं ऑफिसमध्येही येण्यासाठी त्यांना मुभा दिलेली आहे. म्हणजे फक्त एम्प्लॉईनं कामाबरोबर त्याच्या फॅमिलीबरोबरही त्याला टाईम स्पेंड करता यावा. त्याची फॅमिलीही तो ऑफिसमध्ये घेऊन आला तरी काही कोणत्या प्रकारचं रिस्ट्रिक्शन इथं नाही. म्हणजे ठराविक वर्षातले काही डेज ह्या लोकांनी फिक्स केलेले आहेत, त्यामध्ये तुमची लहान मुलं ऑफिसमध्ये येऊ शकतात. एखाद्या वेळी तुमची क्रिटिकल कंडिशन असेल तर तरीसुद्धा किंवा तुम्हाला रेग्युलरली जरी सपोज काही हे असेल आणि तुम्हाला तुमच्या मुलांना न्यायचं असेल तर तशाही प्रकारच्या प्रोव्हिजन काही कंपन्यामध्ये आहेत. तर आता आपण निघालेलो आहोत कमिन्स पार्क, जे मी मागच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं. तर या कंपनीचा पोर्शन संपला की अशा प्रकारची ही गर्द अशी ही झाडी आहे. तुम्ही बघू शकत असाल की किती असं विस्तीर्ण असं झाडांचं जाळं या लोकांनी असं हे तयार केलेलं आहे. तर सध्या ऋतू चेंज होत आहे, इकडं उन्हाळा चालू होत आहे आणि यामुळं या झाडांना पालवी फुटत आहे. तर हे जे घनदाट असं जंगल तुम्ही आत बघताय, तर या जंगलामध्ये तुम्हाला काही दिवसानं हरिण, काळवीट किंवा ससा किंवा रॅबिट म्हणजे हे असे जे प्राणी आहेत ते तुम्हाला इझिली इथं बघायला मिळतात. तर अशा प्रकारची वनराई या लोकांनी अतिशय उत्तम प्रकारे मेंटेन केलेली आहे. प्रत्येक झाडावरती तुम्हाला ठराविक प्रकारचा एक स्टीलचा नंबर आहे. इथं झाडं तोडण्यासाठी प्रचंड असे रिस्ट्रिक्शन्स आहेत. तर इथली जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती तुम्ही बघू शकत असाल की ॲज इट इज ठेवण्याचा प्रयत्न इथले नागरिक करतात. तुम्ही इथं बघू शकत असाल की किती प्रचंड प्रकारचा कचरा जो आहे किंवा झाडाची जी पानं आहेत ती नैसर्गिकरित्या इथं कुजवली जातात. कोणत्याही प्रकारचा निसर्गाला डिस्टर्बन्स केला जात नाही. आणि इकडचा जो पोर्शन तुम्ही बघताय तो नीट आणि क्लीन आहे. म्हणजे रस्त्यावरती कुठल्याही प्रकारचं पान किंवा कुठल्याही प्रकारचा कचरा तुम्हाला दिसत नाही, परंतु झाडाचा नैसर्गिकरित्या जो पडलेला कचरा आहे तो ॲज इट इज या लोकांनी इथं ठेवण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे.
आणि ज्यावेळी तुम्ही नैसर्गिक जे वन्यजीव आहेत ते आनंदानं इथं खेळताना तुम्हाला बघताना दिसतात, त्यावेळी प्रसन्न असं वातावरण इथं तयार झालेलं तुम्हाला दिसतं. त्याचप्रमाणे आपण ज्या पार्कवरती आता निघालेलो आहे, तर आत्ता 5 वाजलेले आहेत आणि 5 नंतर ही जी लोकं आहेत, अमेरिकन लोकं, ती खेळायला किंवा आपल्या कुत्र्यांना घेऊन इकडं फिरायला यायला चालू करतील. तर काही लोक इकडं ग्राउंडवरती आता तुम्हाला समोर टेबल टेनिस खेळतानाही दिसत आहेत. अजून या देशाचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही हे इलेक्ट्रिकचे जे पोल बघत असाल, तर इथं स्नो 6 महिने असल्यामुळं इथं हे जे पोल आहेत हे लाकडी पोल आहेत. आणि हे लाकडाचं वैशिष्ट्य म्हणजे 100-100, 200-200 वर्ष ही जे लाकडी पोल आहेत हे ॲज इट इज ठेवण्याचा प्रयत्न हे लोक करतात. त्यानंतर तुम्ही बघताय की कंपनीच्या मागच्या कॉरिडॉरमध्ये ओपन स्पेस किती आहे की जेणेकरून तुम्ही तुमच्या गाड्या असतील त्या पार्क करू शकता. आणि कंपनीच्या अगदी बॅक साईडला जर तुम्हाला तुमच्या कामातून थकवा आला तर मोठ्या प्रमाणात जिम तयार करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे अशी खेळाची स्ट्रेस रिलिव्हिंगसाठी मोठमोठी ग्राउंड तयार करण्यात आलेले आहेत. तर आपण आता इथं बघू शकताय की इथले नागरिक जे आहेत ते ग्राउंडवरती खेळण्यासाठी येत आहेत. काही लहान मुलं ही खेळण्यासाठी इकडं आलेले आहेत. तर इकडं असं प्रत्येक पार्कला विशिष्ट असं लाकडी बोर्डनं नाव या लोकांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही बघताय की हे जे आहे हे लाकडी बोर्ड आहे आणि याला या लोकांनी असं नाव दिलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही मधला जो पोर्शन पार्कचा बघत आहात, तर हा जो पोर्शन आहे हा पोर्शन तुम्हाला रिझर्व करता येतो. त्यामध्ये तुम्ही पार्टी करू शकता. त्याचप्रमाणे इकडच्या साईडला टॉयलेटची सोय केलेली आहे. कचरा आणि टॉयलेटची सोय या साईडला केलेली आहे. आणि तुम्ही बघताय की रस्त्याच्या दुसऱ्या साईडला लहान मुलं आपल्या कोचेसच्या बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे खेळ आहेत तर त्याचं प्रात्यक्षिक करत आहेत किंवा प्रॅक्टिस करत आहेत. तर असं हे विस्तीर्ण असं पार्क आहे. आत्ता सीझनची सुरुवात होत आहे आणि हे जे ग्राउंड आहे, हे जे ग्रास आहे, हे नैसर्गिकरित्या ही लोक मेंटेन करतात. ठराविक दिवसांनी या पार्कचे ज्या एजन्सीज आहेत तर ते ठराविक ग्रासची हाईट इथे येऊन ठेवतात किंवा कट करतात. तर अशा प्रकारे अगदी आपल्या नागरिकांना त्यांनी दिलेल्या टॅक्समधून अशा प्रकारची जी ग्राउंड्स आहेत ती मोठ्या प्रमाणात अमेरिकन गव्हर्नमेंट उपलब्ध करून देत आहे. याच्यावरती ज्या वस्तू तुम्हाला दिसत आहेत किंवा खेळाचे वेगवेगळे बास्केटबॉल असेल, टेनिस असेल, फुटबॉल असेल, तर अशी वेगवेगळी जी ग्राउंड्स आहेत ती अतिशय सुसज्ज आणि सर्व सोयी नियुक्त आहेत. आणि ह्या सगळ्या सोयी हे गव्हर्नमेंट पुरवत आहे. फक्त तुम्हाला बास्केटबॉल असेल तर तुमचा स्वतःचा बॉल आणायचा आहे आणि तिथं खेळायचं आहे. आणि तुम्ही बघताय की एवढा विस्तीर्ण देश आहे, एवढा मोठा भूभाग आहे, त्याचं प्रॉपर प्लॅनिंग असल्यामुळं तुम्ही अतिशय आनंदामध्ये या सगळ्या वस्तूंचा उपभोग इथं घेऊ शकता. तर हे टेनिस कोर्ट आहे आणि शेजार जे आहे ते बास्केटबॉलचं स्टेडियम आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकत असाल हा जो पोर्शन आहे तर हा पोर्शन आहे हा आपल्याला इथं पार्टी किंवा इतर जे सेलिब्रेशन्स आहेत तर हे आपल्या फॅमिलीला घेऊन आपण इथं करू शकतो. इथं तुम्ही अन्नपदार्थ घेऊन येऊन हे जे रॅक आहे समोर दिसणारं, तर ह्या रॅकमध्ये तुम्ही अन्नपदार्थ, तर तुम्ही या चित्रामध्ये बघू शकताय की एवढं मोठं असं हे प्रचंड मोठं सॉकरचं ग्राउंड आहे. फुटबॉललाच हे लोक सॉकर असं म्हणतात. आणि या ग्राउंडवरती आम्ही दोघंच फुटबॉल खेळतोय. तर एवढं असं विस्तीर्ण असं हे ग्राउंड आहे. त्या ग्राउंडच्या बाजूलाच तुम्ही बघत असाल की छोट्या मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त अशी जागा आहे. त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकत असाल की कुत्र्यांना खेळण्यासाठी जागा आहे आणि त्याच्याच आसपास अशा प्रकारचं बसण्यासाठी स्टेडियम केलेलं आहे. आणि बॅक साईडला या तुम्ही बघू शकत असाल की एक घर दिसतंय तुम्हाला आणि काही पोर्शन असा घरांचा इकडं केलेला आहे. आणि परत यामध्ये असं विस्तीर्ण असं हे जंगल आहे किंवा फॉरेस्ट आहे. तर फॉरेस्टमध्येच अशा प्रकारची घरं आहेत. वरती तुम्ही बघताय की पार्टीसाठी लॉन आहे. आणि परत हा ट्रेलसारखा हा जो परिसर आहे तो या ग्राउंडच्या नंतर सुरू होतो. आणि या ग्राउंडच्या पलीकडच्या साईडला गेल्यानंतर विस्तीर्ण असा तलाव आहे.
तर इतक्या अशा प्रशस्त अशा ठिकाणी आपण सध्या आहोत आणि अशा विस्तीर्ण ठिकाणी लोक संध्याकाळी व्यायामाला, क्रिकेट खेळायला किंवा इतर प्रकारचे बास्केटबॉल, बेसबॉल अशा प्रकारचे खेळ खेळताना आपल्या आयुष्यातील आनंद घेताना या ग्राउंडवरती दिसतात. जर मला वाटतं अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा जर एखाद्या राज्यकर्त्यांनी किंवा एखाद्या गव्हर्नमेंटनं पुरवला तर नक्कीच आपण ऑलिम्पिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मेडल जिंकू शकू. त्यासाठी बेसिक फॅसिलिटी देण्याची मानसिकता त्या गव्हर्नमेंटमध्ये असण्याची गरज आहे आणि तसे विचार रुजवण्याची ही गरज आहे. तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली हे मला नक्की कळवा. मी आपल्या कमेंटची वाट आतुरतेनं बघत आहे. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन इन्फॉर्मेशनसह. तोपर्यंत बाय.